नमस्कार मंडळी. तर चला, आज आपण इथे झटपट आणि सोप्या पद्धतीने अळूवडी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 8 ते 10 अळूची पानं घेतलेली आहेत. ते स्वच्छ धुवून पुसून छान कट करून घेतलेली आहेत. हे अशा दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही अळूची पानं कट करून घ्या. त्यानंतर एका बोलमध्ये 2 वाटी बेसन पीठ, अर्धा वाटी तांदळाचं पीठ, थोडंसं धने पावडर, थोडीशी हळद, 1 चमचा जिरे, थोडासा ओवा, 2 चमचे तीळ, आलं लसूण पेस्ट आणि चवीनुसार तिखट. तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर यामध्ये ही चिरलेली पानं आपण घालूया. त्यामध्ये जाईल थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी चिंच आणि गूळ हे एक 15 ते 20 मिनिटासाठी भिजत ठेवलेलं होतं. ते पाणी मी गाळून घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये हे पीठ आपण छान भिजवलेलं आहे. बघू शकता तुम्ही. तो व्हिडिओ करायचा माझा राहून गेला, पण चिंच आणि गूळ भिजून ते छान पाणी गाळून घ्या आणि त्या पाण्यामध्ये हे पीठ भिजवून घ्या. हे अशा प्रकारे आपण गोळा तयार करून घेऊया. बघू शकता, जास्त पातळ नाही आणि घट्टही नाही. याला थोडंसं तेल लावून आपण 2 मिनिट ठेवून देऊया. एका चाळणीला छान तेल लावून घेऊया. त्यानंतर पिठाचा छोटासा एक गोळा घेऊया आपण. हा अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. हा छोटासा गोळा घेऊन आपण त्याला छान, आपल्याला नंतर वड्या पाडायच्या आहेत. तर अशा पद्धतीने ही प्रोसेस फॉलो करा आणि असा छान लांबसर असा गोळा तयार करून घेऊया. हा अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. तो आपण चाळणीत ठेवूया. याच पद्धतीने आपण दुसराही गोळा तयार करून घेऊया. वडी अत्यंत खायला कुरकुरीत होते. नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या अशा पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. एका भांड्यामध्ये मी पाणी उकळत ठेवलेलं आहे. त्यावरती ही चाळणी आपण ठेवूया आणि 15 मिनिट आपण याला वाफवून घ्यायचं आहे. पण मंडळी, याच्यात मला तीळ टाकायचे विसरलेले आहेत, तर तुम्ही वरतून थोडेसे तीळ टाकून घ्या वडीवरती. हे अशा पद्धतीने 15 मिनिटांनी आपली वडी छान वाफवून निघालेली आहे. अलगद हाताने ही थंड झाल्यानंतर आपण अशी कट करून घेणार आहोत. छान वडी कट करून झालेली आहे. एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्या. त्यामध्ये आपण कुरकुरीत अशी वडी तळून घेऊया. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही उकडलेली वाफवलेली वडीसुद्धा खाऊ शकता. थोडासा क्रिस्पीनेस हवा असेल तर तुम्ही नक्की तळून घ्या किंवा शॅलो फ्राय केला तरी चालेल. या पद्धतीने आपण छान सगळ्या वड्या तळून घेऊया. बघू शकता, खूपच अप्रतिम अशी वडी झालेली आहे. आळू वडी आहे मस्त. तुम्ही कराल फस्त. नक्की करून बघा. थँक यू.